यानंतर पुढची बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी दौऱ्याबाबत। मुंबई आणि पुण्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नाशिक दौऱ्यावर निघणार आहेत। आज नाशिकमधून संभाजीनगरला रवाना होणार आहेत। नाशिकमध्ये विविध ठिकाणी जरांगेंचे कार्यक्रम पार पडणार आहेत। मनोज जरांगेंसोबत काही किलोमीटर मराठा बांधव देखील चालणार आहेत। पुणे मुंबई नंतर मनोज जरांगे नाशिक दौऱ्यावर आहेत। आज नाशिकमधून संभाजीनगरला रवाना देखील होतील। नाशिकमध्ये विविध ठिकाणी जरांगेंचे कार्यक्रम पार पडणार आहेत। त्याचबरोबर जरांगेंसोबत काही किलोमीटर मराठा बांधव पायी चालणार आहेत असं सुद्धा समजतं। तर मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई आणि पुणे यानंतर आज नाशिक दौरा आहे आणि त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत। आज विविध सभांचं आयोजन करण्यात आले। विविध ठिकाणी ते संबोधित करतील आणि त्यानंतर ते संभाजीनगरकडे रवाना होतील। त्यांच्याबरोबर काही किलोमीटर त्यांचे मराठा बांधव जे आहेत ते देखील प्रवास करणार आहेत, पायी चालणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण दौऱ्याला मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांचा गेले अनेक महिने आपण पाहतोय, त्यांना उत्तुंग असा प्रतिसाद मिळतोय आणि ही थेट दृश्य आपण नाशिकमधली पाहू शकतोय। लाईव्ह दृश्य आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं मोठ्या उत्साहामध्ये मराठा बांधव स्वागत करताना दिसतात, पुष्पहार त्यांना देताना दिसतात। भगवे शेले त्यांनी परिधान केलेले आहेत आणि त्यांचा ताफा जो आहे तो हळूहळू पुढे सरकतोय। मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी त्यांना भेटण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी गर्दी केल्याचं दिसतंय। त्यांना भगवे शेले परिधान केले जात आहेत। त्याचबरोबर पुष्पहार सुद्धा त्यांना घातला जातोय। त्याचबरोबर घोषणाबाजी सुद्धा दिली जाते। जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, असा कुठेतरी घोषणाबाजी जी आहे ते मराठा बांधव करताना दिसते। मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिक दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत जे ते केलं जात आहे। जेसीबीच्या साहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला जातोय। नाशिकमधून आज सकाळी जरांगे पाटील यांच्या या नाशिक दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत जे ते मराठा बांधवांकडून केलं जात आहे। खरं तर आता आपण आहोत नाशिकच्या दिंडोरी रोड परिसरामध्ये। या ठिकाणी मराठा बांधवांकडून जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे। फुलहार, गुच्छ व त्याचबरोबर शाल घालून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत जे ते आता केलं जात आहे। यानंतर मनोज जरांगे पाटील जे ते दिंडोरीच्या दिशेने निघणार आहेत। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे सप्तशृंगी गडावरती जाऊन सप्तशृंगी देवीचे आरती करून त्या ठिकाणी दर्शन देतील। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळे सर, खुशाल पाटील, उडारी न्यूज, नाशिक।